संपूर्ण बहुमतापासून केवळ 12-13 जागा आमच्याकडे कमी आहेत आणि अनेक छोटे मोठे गट आहेत जे आम्हाला मदत करू शकतील. ठाण्याची जागा आमची सिटिंग जागा रामभाऊ कापसे खासदार असताना त्याच्यावर त्याग करून आम्ही ती त्यांना दिली की आम्हाला गरज नसताना सुद्धा ज्यावेळी आमचे 303 सदस्य मागच्या लोकसभेत होते त्यावेळी सर्व मित्रपक्षांच्या लोकांना सन्मानाने मंत्रिमंडळात स्थान देणारे कोण आम्हीच आहोत. भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर विनय सहस्रबुद्धे आपल्या सोबत आहेत. विनयजी, आज सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरती निर्णय होत असतानाच की भाजप हा कायमच प्रादेशिक पक्षांवर अन्याय करतो. जे जे भाजपसोबत जातात ते संपतात. तुम्ही कसं पाहताय याकडे? इतक्या वर्षांपासून तुम्ही भाजप बघताय. असं आहे, प्रादेशिक पक्ष एकूण समविचारी पक्ष किंवा राजकीय अपरिहार्यतेमुळे ज्यांच्या बरोबर राहण्याची एक पाळी येते, प्रसंग येतात, असे आमचे साथीदार पक्ष या सगळ्यांच्या विषयामध्ये ज्याला गठबंधन धर्म म्हणतो आपण किंवा युतीचा धर्म म्हणतो त्याचं पालन करण्यातली PhD जर कोणत्या पक्षाकडे असेल तर ती भारतीय जनता पार्टीकडे आहे. आणि आपल्या देशामध्ये काँग्रेसेतर पक्षांची आघाडी देखील 5 वर्ष सत्तेत राहू शकते, सत्ता व्यवस्थित संचालन करू शकते सत्तेचं, हे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या कारकिर्दीत दाखवून दिलं. त्यामुळे मला असं वाटतं की जे जे पक्ष आहेत, आज अनेक पक्षांच्या बाबतीत चर्चा केली जाते, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की तमिळनाडूमध्ये द्रविड मुनेत्र कळघम आमच्याबरोबर होता, AIADMK पण होता. यांची साथ आम्ही सोडली नाही, त्यांनी स्वतःचा निर्णय केला आणि त्यांनी साथ सोडली. आज कर्नाटकामध्ये देवेगौडांचा पक्ष आमच्याबरोबर आहे, याच्यापूर्वी होता, पण ज्यावेळी ते आम्हाला सोडून गेले तो त्यांचा निर्णय होता, आमचा नव्हे. किंवा नायडू आता आमच्याबरोबर आहेत, चंद्रबाबू नायडू, याच्या आधी 2दा ते आमच्याबरोबर होते आणि 2दा ते आमच्यापासून वेगळे झाले. हे त्यांचे निर्णय होते, आम्ही काही केलं नाही. त्यांची काही गणितं होती, कोणत्या प्रकारची मतं हवीत, मिळतील नाही मिळतील, त्या गणितानुसार त्यांना तो अधिकार आहे, त्यामुळे त्यांनी आमची साथ संगत सोडली. पण विनयजी, एक प्रश्न असा आहे की म्हणजे तुम्ही म्हणताय की पक्ष सोडतात, पण कुठेतरी त्या पक्षांना सोडून जाण्यासाठी मजबूर केलं जातं अशी स्थिती. असं वर्णन कोणी करू शकेलच ना. जो सोडून जातो तो त्याचं खापर कोणावर तरी फोडतोच, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. आमचं कोणाशी भांडण नाही, आम्ही कोणालाही जा म्हणून सांगितलेलं नाही. मुद्दा तो आहे की आम्ही कोणाची साथ आणि आमच्याबरोबर आले आणि त्यांचा विकास खुंटला असंही कधी झालं नाही. असं एक लक्षात घेतलं पाहिजे की आघाडीचं राजकारण ही उभयपक्षी आवश्यकता असते. केवळ भाजपची गरज आहे असं नाही आहे, त्याही पक्षांची गरज आहे. आणि एखाद्या पक्षाला जर असं वाटलं की आता गरज नाही आहे तर तो ती युती तोडू शकतो, पण आम्ही तोडलेली नाही. मला मुद्दा हाच सांगायचा आहे की आम्हाला गरज नसताना सुद्धा ज्यावेळी आमचे 303 सदस्य मागच्या लोकसभेत होते त्यावेळी सर्व मित्रपक्षांच्या लोकांना सन्मानाने मंत्रिमंडळात स्थान देणारे कोण आम्हीच आहोत. अनेक ठिकाणी राज्यपाल पदांच्या बाबतीत सुद्धा इतर पक्षाच्या लोकांनाही राज्यपाल आम्ही नेमलेले आहे. त्यामुळे असा काही मुद्दा नाही आहे की सत्ता फक्त आम्हीच संचालित करू. सहयोगी पक्षांबद्दलची कृतज्ञता, आघाडीच्या राजकारणाच्या ज्या काही आवश्यकता आहेत त्या आणि युती धर्म या तिन्ही मुद्द्यांवर भारतीय जनता पार्टी अन्य कोणत्याही मध्यवर्ती म्हणजे सेंट्रल किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या राजकीय पक्षांपेक्षा अधिक परिपक्वतेने, अधिक जबाबदारीच्या जाणीवेने काम करत आले. विनयजी, तुम्ही स्वतः राज्यशास्त्रात PhD केलेली आहे आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक असतील किंवा आतापर्यंत राजकारणाचा इतिहास, आता जी विचारविश्वात चर्चा रंगली आहे त्याला संदर्भ आहे तो महाराष्ट्राचा. महाराष्ट्रात असं वारंवार का दिसून येतं? 14 साली भाजपला सरकार स्थापन करायला अडचणी आल्या, 19 साली पुन्हा सरकार मुख्यमंत्री पदावरूनच युती तुटली आणि आता पुन्हा 24 साली पुन्हा तसं काहीतरी दिसतंय. अर्थाने असं आहे की भारतीय जनता पार्टीची उदार मनस्कता, या उदार मनस्कतेची काही किंमत आम्हाला द्यावी लागते. 14 मध्ये युती आम्ही तोडली नाही. एकनाथ खडसे त्यावेळी होते आणि त्यांचं ते विरोधी पक्षनेते होते, त्यांचं विधान प्रसिद्ध आहे की शिवसेनेने आधी निर्णय केला, मग अर्थातच आम्हालाही तो निर्णय करणं भाग होतं. पण नंतर शिवसेनेला लक्षात आलं की आपल्याला अशा पद्धतीने नाही व्यवहार करता येणार, ते आमच्याबरोबर आले आणि त्यामुळे शिवसेनेबद्दल नेहमीच आम्ही कृतज्ञ राहिलो. बाळासाहेब ठाकरेंच्यापासून ठाण्याची जागा आमची सिटिंग जागा रामभाऊ कापसे खासदार असताना त्याच्यावर त्याग करून आम्ही ती त्यांना दिली. याची काहीच किंमत नाही असं थोडंच आहे. याचा काही आम्हाला फटका बसला नसेल, नुकसान झालं नसेल असं थोडंच आहे. पण युती धर्माचं पालन करायचं तर त्याग करावा लागतो हे आम्हाला माहिती आहे.
आणि आम्हाला असं वाटतं की त्याग उभयपक्षी झाला पाहिजे. त्याग करण्याची जबाबदारी, परवा एका चर्चेत एकाने मला म्हटलं राष्ट्रवादीच्या की तुम्हाला तर त्यागाची सवयच आहे. तुम्ही म्हटलं की त्यागाचाही संस्कार तुम्ही घ्यायला काय हरकत नाही कधी कधी. त्यामुळे त्याग किंवा थोडीशी ॲडजस्टमेंट ज्याला म्हणू आपण, ही सगळ्यांना करावी लागते. 2019मध्ये आमच्याशी द्रोह करण्याचा आणि आमच्याशी सोडा जनतेशी द्रोह करण्याचा विचार, ते पाप कुणी केलं हे सगळ्यांना माहिती आहे. त्याची पुनरुक्ती करण्याची गरज नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता जे युतीला यश मिळालं आहे, महायुतीला मिळालेलं महाराष्ट्रातलं हे जे महायश आहे, ते महासमजूतदारपणाच्या पायावरच आपल्याला एक चांगलं महायशस्वी सरकार उभं करता येईल. पण तुम्ही म्हणताय 19ची पुनरुक्ती, मग तसं 2024ला पुन्हा तशा घटना, तेच सगळा इतिहास, त्याची पुनरावृत्ती होईल मला असं वाटत नाही. पहिली गोष्ट अशी की भारतीय जनता पार्टी 2014 आणि 2019 पेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहे. 132 म्हणजे संपूर्ण बहुमतापासून केवळ 12-13 जागा आमच्याकडे कमी आहेत आणि अनेक छोटे मोठे गट आहेत जे आम्हाला मदत करू शकतील. पण आम्ही ज्यांच्याबरोबर निवडणूक लढवली त्यांच्याशी सन्मानाने, सामोपचाराने आणि समन्वयाच्या भूमिकेतून त्यांना सामावून घेण्याचाच आमचा दृष्टिकोन आहे, जो केंद्रीय नेतृत्वाने वारंवार स्पष्ट केलेला आहे. त्यामुळे माझी खात्री आहे की ही समन्वयवादी भूमिका जी भारतीय जनता पार्टीची आहे, तिचं प्रतिबिंब आमच्या मित्रपक्षांच्या वर्तणुकीतही निश्चितपणे दिसेल. धन्यवाद. तर आपल्या सोबत होते डॉक्टर विनय सहस्रबुद्धे, ज्यांनी अतिशय मार्मिकपणे या सर्व सध्याच्या प्रसंगांवर आणि घडामोडींवर विश्लेषण केलेले, भाष्य केलेले. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.